उनका मुकाबला भी जरूर इसी पैनल में। मैं तुमको अभी चेक चेक। चलिए, जो बैरिकेडिंग ऑफ साइड में पॉइंट रीजन पर आप बैरिकेडिंग के पीछे रहिए और पवेलियन एंड पर केवल 9 खिलाड़ी होंगे। पवेलियन एंड पर केवल और केवल 9 खिलाड़ी अलाउड है। चलते मैन ऑफ द मैच की ओर, जरूर जिसके बल्ले से सबसे ज्यादा रन आए जगदीश है पिछले मुकाबले का। 33 रन जिसके बल्ले से आए, जगदीश इज अ मैन टू वॉच आउट। प्लीज आइए जगदीश। जग्गू आइए प्लीज, वीआईपी डायस पर जरूर आपको सम्मानित किया जाएगा। जग्गू सर, जग्गू जर आवाज होता से लगे जॉइन वाइस है। जगदीश वीआईपी डायस पर जरूर हमारे साथ सम्माननीय आदरणीय रामशकल यादव जी जुड़ेंगे इस मैन ऑफ द मैच के लिए। और एक आपको सूचना है कि धर्मवीर आनंद दिगे साहब चषक का जरूर ड्रॉ क्लियर हो रहा है। प्लीज सर आप आइए। मैन ऑफ द मैच का प्राइज जरूर जगदीश के बल्ले से 33 रन आए। अच्छी बल्लेबाजी जगदीश के बल्ले से। प्लीज सर आपसे गुजारिश है, कैमरामैन से गुजारिश है कि प्लीज जरूर इन लम्हों का आप कैद कीजिए। मैन ऑफ द मैच, चलिए जगदीश के लिए तालियां बजनी चाहिए। चला जगदीश 2 मिनिटं आपण थांबायचंय। अर्थातच मोठ्या स्पर्धेमध्ये, अर्थातच पहिल्याच सामन्यामध्ये या धावा तुझ्या ह्याच्यातून आल्या। सर्वप्रथम तर ऑल द बेस्ट आणि अर्थातच शुभेच्छा असतील। या स्पर्धेमध्ये प्रेशर होता का 38 धावा चेस करताना? हो, प्रेशर तर होताच। आणि अर्थातच शेवटचा प्रश्न, आगवनच्या पब्लिक बद्दल काय म्हणेल? खूपच। चला ऑल द बेस्ट असेल तुला पुढच्या सामन्यासाठी। धर्मवीर आनंद दिगे साहब चषक के जरूर ड्रॉ क्लियर हो रहे, ज्वाइन होते हमारे साथ। कमेंट्री स्टूडियो में होगी तब्दीली, जरूर उभरता हुआ आवाज हम देख रहे हैं। बोथ द टीम्स एक्स्ट्रा प्लेयर, सातपाड़ी का जरूर बुलंद आवाज मनीष जी चौधरी आपके। बाय हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाएं। चेक हेलो चेक। हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाएं। दोनों टीम का एक्स्ट्रा प्लेयर प्लीज रिक्वेस्ट होंगी, दोनों टीम का एक्स्ट्रा प्लेयर भेजिए। ज्यादा रिक्वेस्ट करने में दीजिए, दोनों टीम का एक्स्ट्रा प्लेयर भेजिए, रिक्वेस्ट होंगी। दोनों टीम हेलो चेक, दोनों टीम का एक्स्ट्रा प्लेयर भेजिए। हेलो चेक। चलिए धर्मवीर आनंद दिगे साहब चषक के ड्रॉ वीआईपी डायस पर क्लियर हो रहे। अगर कोई कैप्टन अवेलेबल है जिन्होंने अपनी एंट्री कराई है तो वो ड्रॉ क्लियर हो रहे। एक्स्ट्रा प्लेयर जर आपल्याला आलेला नसेल तर दोन्ही टीमला मात्र पॅनलाइज व्हावं लागणार आहे, ह्याची नोंद ठेवायचं। दोन्ही संघ रिक्वेस्ट होंगी दोनों टीम को। यस मैचला सुरुवात आहे। यस जाऊया, सामन्याला सुरुवात केली जाते। पहिला चेंडू मात्र टाकला जाणार। आजचा हा पहिला दिवस आहे नाईटची ही टुर्नामेंट डीएनसीसीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। दुसरी सामना आणि चांगला क्लास दाखवलाय, परंतु पाहूया चांगला फील्ड सुद्धा पाहायला मिळते। पहिल्या चेंडू वरती मात्र चांगली सुरुवात करून दिली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून। नक्कीच सुंदर चेंडूंची हाताळणी, पहिला चेंडू मात्र खुलगट टप्प्याचा हाताळण्याचा प्रयत्न, इकडे मात्र सॉफ्ट हँडने मात्र ढकलण्याचं काम केलं जातंय। श्री गणेशा केलं जातंय। पहिल्या चेंडूवरती सुरुवात मात्र एकेरी धावेने केली जाते। खातं ओपन केलं जातंय वैयक्तिक संघाचं आणि वैयक्तिक सुद्धा खातं खोललं जातंय। एक धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत। एका बाजूला जर संघ आपण पाहिलं तर युवा दीपक आणि ब्रॅवो असा सलामीचा बॅटर आपल्याला पाहायला मिळते। 3 चेंडूचा खेळ झाला, एक धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते। नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून। पुन्हा एकदा लोअर गतीचा चेंडू पाहूया, पुन्हा एकदा फील्ड चांगली आहे, फेकी थोडीशी लांब राहिले यष्टी रक्षकापासून आणि पाहूया काय निर्णय येतोय अंपायर कडनं। यस टीव्ही अंपायर कडे मात्र डिसिजन जातोय। नक्कीच थोडंसं डिफिकल्ट होतं, परंतु पाहूया आपण स्क्रीनवर सुद्धा आपण पाहू शकत होता अंपायर कॉल आहे। यस
सॉफ्ट सिग्नल आउट आहे आणि टीव्ही अंपायरकडे मात्र गेलाय. पाहूया टीव्ही अंपायर काय डिसिजन देत आहेत. नक्कीच आपण पाहू शकता स्क्रीनवरती नक्कीच ज्या पद्धतीने चेंडू गेला होता आणि त्या फील्ड केली गेली आणि फील्ड केल्यानंतर चेंडूला फेकला गेला आणि जबरदस्त चेंडूंचा कलेक्ट केलं गेलं यष्टीरक्षकाकडनं आणि चेंडू कलेक्ट केल्यानंतर थोडंसं लांब हाताळला होता. चेंडू जास्तच लांब गेला होता. जर थोडंसं यष्ट्यांपासून जवळ असता चेंडू तर नक्कीच फलंदाजाला मात्र कुठेतरी जोखीम झाली होती. परंतु जोखीम अजूनपर्यंत आहे. टीव्ही अंपायर थोडंसं अंपायर नो डाऊट यस. स्कोर कार्ड जर आपण पाहिला चेंडूंचा खेळ झालाय 4 आणि 4 चेंडूमध्ये धावा स्कोर कार्ड वरती 2 पाहायला मिळत आहेत. युवा टायगर संघ पाहूया 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तयार. गोलंदाज हलक्यात मात्र नक्कीच थोडस सॉफ्ट हँडने मात्र खेळलं जातंय. चेंडूला मात्र हलक्यात सिंगल कन्वर्ट केलं जातं. या सिंगल धावेने स्कोर कार्ड मात्र वाढेल. स्कोर कार्ड जर आपण पाहिला 3 धावा 5 चेंडूंचा खेळ झालाय. 5 चेंडूमध्ये 3 धावा खर्च. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्पा आणि बेदक मारा. पुन्हा एकदा खोलगट टप्प्याचा चेंडू. फील्ड मात्र चांगली पाहायला मिळते. चेंडू मात्र अडवला जातो आणि षटक क्रमांक पहिलं होतोय समाप्त. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर 3 धावा. तर नक्कीच थोडंसं प्रेशराईज झालं असेल फलंदाज. तर यस आपण देऊया थोड्याच वेळात विश्रांती घेऊया आणि डीजे पथकाला मात्र संधी देऊया. थँक्यू. नक्कीच सुंदर अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते डीएनसीसीच्या या मैदानावरती. नक्कीच सुंदर असं ऑर्गनायझर आपल्याला पाहायला मिळते आणि सुंदर अशी स्पर्धा आपल्याला आकर्षणीय स्पर्धा पाहायला मिळते. आलेल्या तमाम प्रेक्षक मायबाप वर्गांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल. त्याचबरोबर यूट्यूब चॅनलवरती ज्या ज्या प्रेक्षक मात्र या सामन्यांचा आस्वाद घेत आहेत त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. दुसरं शतक प्रगतीपथावर आलाय. पहिल्या चेंडूवरती जास्त आघात मात्र केला नाहीये. पहिला चेंडू सॉफ्ट हँडने सिंगल मात्र कन्वर्ट केलाय. या सिंगल धावेने स्कोर कार्ड पुन्हा एकदा वाढेल. स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर 4 धावा. थोडंसं कोणाला तरी एक संकटमोचन काम करावं लागेल आणि चांगलं काम करावं लागेल आपल्या संघासाठी. कारण की दुसरं षटक प्रगतीपथावर आलाय. दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. इकडे आता पुन्हा एकदा पाहूया आणि विकेट होते पतन. पुन्हा एकदा बॅक टू द डगआउट. मात्र फलंदाज परततोय. नक्की तिकडे कुठेतरी घाई करताना दिसले. सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि फई आणि चेंडू मधला जो संपर्क होता तो फार महत्वाचा होता. परंतु इकडे संपर्क आपल्याला दिसला नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या जवळ गेला आणि यष्टीरक्षकाच्या हातामधनं निसटला होता.
परंतु एम एस धोनीची इथे आठवण झाली, ज्या पद्धतीने चपळाई केली यष्टीरक्षकाने आणि फलंदाजाला जिथपर्यंत आपण बॅकअप घेणार तत्पूर्वी मात्र विकेटचं झालं नुकसान आणि दुसरं विकेट मात्र पाहायला मिळतंय. 2 गडीच्या मोबदल्या स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर 4 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतंय. प्रगतीपथावर षटक आपण पाहतोय, दुसरं गोलंदाज पाहायला मिळतोय बिपिन. आता टॅप केलाय चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण, पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. नक्कीच धावा मात्र कुठून मिळणार नाहीये, इकडे रिक्स मात्र घ्यावं लागेल, चांगली जोखीम मात्र घेतली जाते क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. चेंडू मात्र चौकाराच्या बाहेर जात नाहीये. आता मात्र थोडस मिसटायमिंग स्ट्रोक होता, फेकी येणार तत्पूर्वी चेंडू मात्र झालाय यस. 2 धावा मात्र मिळतील, या 2 धाव्याने स्कोर कार्ड पुन्हा एकदा वाढेल. स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर पुन्हा वाढताना दिसतोय. 6 धावा 6 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. तर यस, दुसरं षटक प्रगतीपथावर. स्कोर कार्ड जर आपण पाहिला 6 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. इकडे टॅप केला जातोय चेंडू, पाहूया चेंडू मस्तकाला दस्तक देतोय का, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि रोहित आपल्याला पाहायला मिळतंय. अप्रतिम क्षेत्ररक्षण, टाळ्या वाजल्या पाहिजेत मित्रांनो, कंजूसाई करू नका, कारण की एवढं क्षेत्ररक्षण मात्र जबरदस्त झालंय. नक्कीच आपण रिप्ले सुद्धा पाहू शकता स्क्रीन वरती. ज्या पद्धतीने चेंडू जात होता, फलंदाज पूर्णपणे कॉन्फिडन्स मध्ये होता की हा चेंडू चौकारासाठी गेलाय आणि यस, ज्या पद्धतीने चेंडू अडवला गेलाय, सुपर्ब एफर्ट मात्र पाहायला मिळतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. इकडे 3 धावा वाचवल्या जात आहेत, महत्वपूर्ण असतात. फील्ड ही फार महत्वाची असते. जेव्हा गोलंदाजी मार्क वरती असतो, धावा हे अडवायचे असतात. हेलो, धावा हे अडवायचे असतात क्षेत्ररक्षकांना आणि तेच काम केलं जातंय. नक्कीच आता मात्र पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र सिंगल धावेसाठी जातोय. यस, पंचांचा इशारा येतोय, बाईचा इशारा, लेग बाईचा इशारा आला, सिंगल धाव मात्र मिळाली. षटक क्रमांक दुसरं होतंय समाप्त. 2 षटकांच्या उत्तरार्धी धावा स्कोर कार्ड वरती आपण जर पाहिल्या तर 8 धावा हेलो 4च्या सरासरीने मात्र जाताना पाहायला मिळतंय. 8 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. जास्त टीम मीटिंग घेऊ नका, थोडस स्पीडअप ठेवायचं आहे. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकामध्ये 2 विकेटचे नुकसान सुद्धा झालेले आहेत आणि त्या नुकसानाचा मात्र भरपाई करावा लागेल या दोन्ही बॅटरला, कारण की ज्या पद्धतीने दोन्ही गोलंदाजांनी गोलंदाजी केले आणि क्षेत्ररक्षक हे फार महत्वाचे असतात. जेव्हा गोलंदाजी करत असतो त्याचं मनोबल वाढवण्याचं काम आपल्या क्षेत्ररक्षकांचं असतं आणि क्षेत्ररक्षक जेव्हा आपली ताकद आणि आपली फील्डमध्ये जी मेहनत दाखवतो आणि मेहनत घेतल्यानंतर जे चेंडू अडवले जातात चौकाराकडे जात असताना आणि ते रन मात्र वाचवले जात आहेत आणि तेव्हा मात्र मनोबल एक्स्ट्रा वाढतो, ते म्हणजे गोलंदाजाचा आणि गोलंदाज सुंदर गोलंदाजीचा पृथक्करण देतो. पाहूया पुन्हा एकदा षटक क्रमांक 3. इकडे मात्र स्ट्रोक चांगला आहे, चेंडू मात्र मस्तकाला दस्तक देऊन जातो. यस, 4 धावा. यस, डीजे वादक चौकार येतोय, वाजव डीजे. हेलो सॉफ्ट हँड मात्र पुन्हा एकदा खेळला जातोय. विवेक झा यांना मात्र विनंती केली जाईल आपण व्यासपीठाजवळ यायचंय. विवेक झा, आपलं सुद्धा यथोचित स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच आपलं सुद्धा चांगलं योगदान लागलंय या स्पर्धेसाठी. आपलं सुद्धा पुन्हा एकदा मी शब्दसोनाने हार्दिक स्वागत करतोय. तत्पूर्वी जाऊया पुन्हा एकदा विवेक झा यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचंय. सुंदर फटका पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक, सुंदर क्षेत्ररक्षण केलं जातंय. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान इकडे मात्र दाखवलं जातं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि सुंदर असं क्षेत्ररक्षक फील्ड केली गेली आणि फील्ड केल्यानंतर चेंडूवर चेंडू पकडला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून.
रनआउट झालेला आहे फलंदाज. पुन्हा एकदा बॅक टू द डगआउटचा रस्ता पकडावा लागतोय. कुठेतरी संकट मोचनचं काम करावं लागेल फलंदाजाला आणि आपल्या स्वतःवरती कुठेतरी जबाबदारी घ्यावी लागेल आणि जबाबदारीचा काम मात्र निभवावं लागेल. कारण की संकटात आहे आपला संघ. आपल्याला पाहायला मिळते युवा टायगर संघ. ज्या पद्धतीने युवा संघ आपला भवितव्य आजमावता येतं या स्पर्धेच्या माध्यमातून खेळ करावा लागेल. चांगला बेस द्यावा लागेल. इकडे पुन्हा एकदा चुकी, कॉलिंग खराब होती. नक्की तिकडे विकेटचं पतन झालं असतं आणि धावा D1 मध्ये जाताना दिसत आहेत. सिंगल मात्र मिळेल. स्कोर कार्ड वाढेल. स्कोर कार्डचा विचार केला तर स्कोर कार्ड पाहायला मिळते 14 धावा. तर नक्कीच 14 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. एक एक धाव ही फार महत्वाची आहे युवा टायगर संघासाठी. कारण की एक एक धाव घेणं ही मुश्किल झालंय. चौका तर येत नाही आहेत, विकेटचे पतन होत आहेत, परंतु सिंगल घेणं ही मुश्किल झालंय. म्हणजे म्हणतात ना श्वास घेणं ही फार कठीण झालंय इकडे मैदानाच्या आतमध्ये युवा टायगर संघाच्या फलंदाजांना. तर पाहूया पुन्हा एकदा सज्ज. हा काय गतिमान चेंडू होता. गती मात्र वापरली गेली चेंडू वरती. फलंदाज पूर्णपणे बीट. यस चेंडू जातोय निर्धाव. सुंदर चेंडूची हाताळणी केली जाते. अप्रतिम चेंडू गोलंदाजांच्या माध्यमातून. सुंदर फटका पाहूया परंतु धावा मिळणार नाहीयेत. धावा मात्र मिळणार नाहीयेत. इकडे षटक क्रमांक 3 होतोय समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जर आपण पाहिला 14 धावा. तर नक्कीच ही नेटवर्कची सुविधा मात्र आपल्याला पाहायला मिळते. सुनील बिन यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. बोईसल नेटवर्क यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा सुद्धा यशस्वी आभार मानला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक मोठी टुर्नामेंट बोईसर मध्ये आपल्याला ही पाहायला मिळते. DNCC चा चषक आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच पाहूया. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळते परंतु इकडे थोडस खंबल झाला होता क्षेत्ररक्षक. चेंडू मात्र हातामध्ये येत नव्हता आणि धावा मात्र मिळतील सिंगल. या सिंगल धाव्याने स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिला 15 धावा पाहायला मिळतात. नक्कीच धावा जमावे लागणार आहेत. 5 चेंडू येणं बाकी आहेत आणि चांगला क्लास दाखवलाय परंतु धावा मिळणार नाहीत या चेंडूवरती. तर यस आपण व्यासपीठावरती असलेले आमचे मान्यवर त्यांचाही सत्कार करूया. विवेक झा यांचा सुद्धा इकडे यशस्वी स्वागत मात्र केलं जाणार. त्यांचाही सत्कार केला जाणार. तर यस आपण त्यांचाही सत्कार करूया. कॅमेरामॅन व्यासपीठावर मात्र फोकस करायचा आहे. कॅमेरामॅन विवेक झा यांचा सुद्धा सत्कार केला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण सुद्धा वेळेतला वेळ काढून आपण इथे उपस्थित झालं आणि या स्पर्धेची मात्र शोभा वाढवले. नक्कीच आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित हार्दिक स्वागत असेल. जाऊया पुन्हा एकदा. जाऊया इकडे पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक होता परंतु धावा चोरून नेले जात आहेत. विवेक झा यांचं मात्र स्वागत केलं जात आहे व्यासपीठावरती. नक्कीच कॅमेरामॅन आपण थोडंसं फोकस करायचं आहे व्यासपीठावरती. नक्कीच टाळ्या वाजल्या पाहिजेत. नक्कीच आमचे अतिथी मान्यवर यांचं मात्र यशस्वी स्वागत केलं जात आहे. शाल आणि पुष्पगुच्छ आणि मोमेंटो मात्र त्यांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे. इकडे मात्र चांगला फटका गुडना टेक और चौका देख. 4 धावा शेवटच्या चेंडू वरती मात्र येतोय चौकार आणि या चौकारण्याशी धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचत आहेत. 25 रन आणि 25 धावा जमून 26 रन 26 धावांचा टार्गेट इकडे सेट केला जातोय. तत्पूर्वी जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये यशवंतजी ठाकूर यांच्याकडे. धन्यवाद. चेक. चलिए नेक्स्ट बोथ टीम्स. एक तरफ वन मैन शो पंचाली तो दूसरी तरफ आई भवानी धनसार. आइए कैप्टन. जरूर बोईसर नेटवर्क के सर्वे सर्वा जिनके माध्यम से हम देख रहे हैं इंटरनेट प्रोवाइड किया गया. सुनील जी बीन सर प्लीज आइए आप.
जरूर टॉस के लिए मैं आमंत्रित करना चाहूंगा विवेक जी झा सर, प्लीज आप जुड़िए हमारे साथ जरूर। आई भवानी धनसार टीम के कैप्टन मिस्टर उत्कर्ष पाटिल, वॉइस ऑफ धनसार हमारे साथ जुड़े हुए, और जरूर एक तरफ हम अंकुश को भी देख रहे विवेक झा के माध्यम से जरूर इस टॉस को हम पूरा करेंगे। एक तरफ जरूर वन मैन शो पंचाली, तो एक तरफ जरूर हम देख रहे हैं आई भवानी धनसार। विवेक जी झा सर, एक तरफ जरूर हम किंग देख रहे हैं, चॉइस कर दो पहिला। जरूर कॉल होगा आई भवानी धनसार का। किंग इज अ कॉल, यस इट्स किंग। सर से गुजारिश है प्लीज सर आप बैठिए VIP डायस पर जरूर। उत्कर्ष, तर नक्कीच या स्पर्धेबद्दल तुझं काय मत आहे? आयोजन नियोजन अर्थातच दरवर्षी नवीन असतं, DNCCच्या आयोजन नियोजनाबद्दल तू काय म्हणेल? निश्चित स्वरूपात अंडरआर्म क्रिकेटला सुखाचे दिवस मी का म्हणतो तर हे असं दैदिप्यमान आयोजन. आज अंडरआर्म क्रिकेट तुम्हाला प्रत्येक विकेंडला असतं, परंतु या अंडरआर्म क्रिकेटला एक भरपूर जास्त आता एक प्रगती मिळालं आहे, ज्यामध्ये या लाख मोलाच्या स्पर्धा होत असतात. DNCC बोईसर या स्पर्धेमध्ये मागच्या वर्षी आमचा संघ नव्हता, यंदा आमचं प्रथम वर्ष आहे. अगदी नेत्रदीपक, नेत्रलोचक, अगदी डोळ्यांना पारडं फिटणारं असं आयोजन, खूप सुंदर आयोजन. आता मात्र नक्की नाणेफेकीच्या कौलाबद्दल विचारले, टॉस तू जिंकलाय, प्रथम काय करेल? कारण शिवशाही सरावनी मागच्या सामन्याचा विचार केला, 38 धावा अगदी 3 ओव्हरमध्ये चेस केल्या समोरच्या संघाने आगवनने. आता मात्र 85चा जवळचा संघ आहे, समोरचा मोठा संघ आहे, चूज काय करणार आहेस? येस, निश्चित स्वरूपात आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करणार. अर्थातच ऑल द बेस्ट असेल तुला तुझ्या सामन्यासाठी. तर अर्थातच जाऊया आपण. अंकुश प्लीज थांबायचं आपण. या स्पर्धेच्या आयोजन आणि नियोजनाबद्दल तू काय म्हणणार आहेस? खूप चांगला आहे. प्रत्येक वर्षी DNCC हा संघ असाच आयोजन नियोजन करतोय. अर्थातच नाणेफेकीचा कौल गमावलाय, प्रथम बॅटिंग करायची आहे. समोर मात्र आई भवानी धनसार जो या हंगामामध्ये खूप चांगला संघ म्हणून उदयास आला असं म्हणायला हरकत नाहीये. खूप जास्त चांगल्या लयमध्ये स्वतः उत्कर्ष सुद्धा आहे. तर किती धावा करण्याचा प्रयत्न असणार आहे प्रथम बॅटिंग करता? तरी पण आम्ही 30-35 धावा काढण्याचा प्रयत्न करू. अर्थातच ऑल द बेस्ट असेल दोघांना तुमच्या सामन्यासाठी. अर्थातच उत्कर्ष आणि अर्थातच अंकुशला आपण ऐकलं. टॉस बॉक्स से न्यूज आ रही है जरूर, जहां एक तरफ आई भवानी धनसार टीम ने टॉस को जीता और पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया. यस चलते ओवर टू यू कॉम बॉक्स मनीष जी चौधरी. यस, थँक्यू सो मच. नक्कीच आपण पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये. 26 रनचा टार्गेट मात्र सेट केला गेला आणि 26चं टार्गेट सेट केल्यानंतर पहिलं षटक आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि त्या 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च झाल्यात आणि 1 विकेटचं नुकसान. नक्कीच इकडे विकेटचं नुकसान झालंय. 26 रनचा टार्गेट आहे आणि त्या 26 रनच्या टार्गेटला सामोरे जाताना बॅटर आपल्याला पाहायला मिळतंय अफान. नवीन फलंदाज पाहायला मिळतोय, नवीन बॅटर अफान. या इकडे मात्र टॅप केला जाते, चेंडू मात्र मस्तकाला दस्तक देतो. यस, हॅलो हाय बाय बाय, चौकार, 4 धावा वाजवडी. थँक्यू. ज्या पद्धतीने फलंदाजाने हॅलो थोडस बॅकफुटला आला आणि बॅकफुटला आल्यानंतर टॅप केला चेंडूला आणि क्षेत्ररक्षक मात्र चेंडूचा वेध घेत होता. तत्पूर्वी चेंडू मात्र यस हॅलो हाय बाय बाय करत निघून गेला चौकारासाठी आणि चौकार मात्र मिळाला. या चौकाराने थोडस प्रेशर जो असतो तो प्रेशर कमी होताना दिसतोय फलंदाजाकडनं. क्षेत्ररक्षकाला मात्र फील्ड चांगली करावी लागेल कारण की गरीबी में आटा गिला होता दिखता है. यहाँ पे गरीबी में आटा गिला होता हुआ दिख रहा है. पुन्हा एकदा टॅप केला जातोय चेंडू मात्र पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, तो पुन्हा एकदा सिंगल मात्र घेण्याचा प्रयत्न रोखलं गेलं फलंदाजाने आणि थांबवलं की यस ही धावा होऊ शकणार नाहीयेत. क्षेत्ररक्षकाने मात्र फील्ड केले चांगली. चेंडू फेकण्याचा प्रयत्न त्याचं पाहायला मिळाला. तत्पूर्वी सांगितलं यस यस नो असं हे कॉम्बिनेशन फार महत्वाचं असं दोन्ही फलंदाजांमध्ये. पाहूया पुन्हा एकदा. इकडे मात्र चेंडू लांब हाताळण्याचा प्रयत्न
ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर आहे. पंचांचा हात समांतर रेषेमध्ये येतोय. अव्वंतर धावा मात्र मिळतील. धावसंख्या पुन्हा एकदा वाढ होईल. आता सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न. हे बघा चपळाई दाखवावी लागेल यष्टीरक्षकाला आणि इकडे चपळाई मात्र नव्हती यष्टीरक्षकाकडे. चेंडू मात्र हातातनं निघाला आणि चेंडू हातातनं धरती मातेकडे पडला. तेवढ्यात बॅकअप आला आणि षटक क्रमांक आपण पाहतोय. पहिलं प्रगतीपथावरचा षटक संपतोय आणि या पहिल्या षटकांच्या उत्तरार्धी धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. 7 धावा 7 रन स्कोर कार्ड वरती. सात रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 26 धावांचा टार्गेट आहे. 4 षटकांचे सामने आहेत. म्हणजे आता समीकरण बदललंय. समीकरण सांगतंय 18 चेंडू आपल्या जवळ आहेत आणि त्या 18 चेंडू मध्ये जमवायचे ते म्हणजे 19 धावा. 18 मध्ये 19. नक्कीच थोडस रिक्स आहे. सिंगल घेणं हे मात्र कठीण करावं लागेल. ते म्हणजे युवा हॅलो जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. इकडे मात्र चांगला ड्राईव्ह केलाय. पाहूया इकडे चुकी झाले आणि या चुकीला माफी नसणार आहे. यस आनंद दिघे साहेबांचा मात्र आपल्याला शब्द आठवत असेल. चुकीला माफी नाही आणि इकडे चुकी केलंय फलंदाजाने. चेंडू ज्या पद्धतीने स्किट केला गेला, चेंडूला ज्या पद्धतीने पंच केला आणि नॉन स्ट्राईकचा फलंदाज धावा सुटला. यस डीजे वादकाला देऊया संधी. नवीन फलंदाज रोहित. नक्कीच अफात आला. पुन्हा एकदा पी केले परंतु धावा यस डीप 1 मध्ये जाताना पाहिलं सिंगल धाव मात्र मिळेल. या सिंगल धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते 8 धावा. नक्कीच 9 धावा. एक वाईड आला होता. 9 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. 26 धावांचा टार्गेट आहे. 26 रनचा मात्र टार्गेट आहे. 9 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. इकडे थेंबांनी मात्र सागर भरण्याचं काम केलं जातंय. फलंदाज थोडस प्रेशर आहे होत चालले आहेत कारण की विकेट थांबत नाहीयेत आणि रन सुद्धा येत नाहीत आणि त्याचा प्रेशर मात्र फलंदाजाच्या डोक्यावरती पाहायला मिळतोय. पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. इकडे मात्र चेंडू लोअर गतीचा होता. फलंदाज मात्र टॅप करण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा जातोय निर्धाव चेंडूचे होते सांगता. प्रत्येक चेंडू जसा निर्धाव जाणार तसा प्रेशर वाढत जाणार तो फलंदाजावरती. चांगला पिक केलाय. फलंदाजाला मात्र चकमा देऊन चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येस 4 धावा. वादळ डीजे आरजे रवि बार 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 थँक्यू धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच चौकार मात्र आलाय. प्रेशर वाढत होता आणि यात प्रेशर वाढत असताना जोखीम तर मात्र घ्यायची होती फलंदाजाला आणि चौकार शोधत होता. कुठेतरी गॅप शोधत होता आणि त्या गॅप मध्ये चेंडू मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक होता. चकमा दिलाय. पुन्हा एकदा टॅप केला गेलाय. चेंडू मात्र दर्शक मात्र आता चेंडू लावताना दिसतंय. चेंडू मात्र मस्तकाला दस्तक देऊन जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा येतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. 4 धावा. ब्रँडेड चौकार. डीएनसीसी चौकार पाहायला मिळतोय. वादळ डीजे धन्यवाद. तर नक्कीच सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच चौकार आले. बॅक टू बॅक 2 चौकार आले आणि आपल्या अंगावरती जो प्रेशर होता, आपल्या डोक्यावर जो प्रेशर होता काढून टाकलंय फलंदाजाने. आता थोडस लांब ठेवण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक 2 होतोय समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर
17 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. खतरेत आहे कुठेतरी युवा टायगर संघ मात्र खतरेत फसलाय आणि बॅक टू बॅक 2 चौकार आल्यानंतर जो प्रेशर होता फलंदाजावरती तो कुठेतरी संपलाय. तत्पूर्वी देऊया आपण डीजे वादकाला संधी. धन्यवाद. को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाएं. स्वागत करतोय यथोचित स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या तमाम प्रेक्षकांचं. त्याचबरोबर वंदे स्पोर्टच्या लाईव्ह स्क्रीन लाईव्ह टेलिकास्ट मधून आपण घर बसल्या मात्र ही स्पर्धा या स्पर्धेचा मात्र आनंद घेतोय. तर नक्कीच त्या प्रेक्षकांना सुद्धा मी विनंती करीन आपण ही स्पर्धा मात्र वंदे स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय लाईव्ह स्क्रीन वरती. तर आपलंही स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल. त्याचबरोबर YouTube आणि इंस्टाग्रामला पण हा पेज फॉलो करायचा आहे, सबस्क्राईब करायचा. आणि हे बघा इकडे मात्र फटका चांगला होता, क्षेत्ररक्षक तेवढा चतुर आणि क्षेत्ररक्षकाने मात्र फलंदाजाचं मन जे खेळण्याचं आणि सोनू मात्र त्या चेंडूवरती आला. ज्या पद्धतीने चेंडूवरती गेला चेंडूला मात्र यस जेल टिपला गेला आणि विकेटचं होतं नुकसान. बघा आपण पाहू शकता स्क्रीनवरती सुद्धा रिप्ले ज्या पद्धतीने फलंदाजानं मनसुबा राखला होता की हा चेंडू मला कव्हर मध्ये खेळायचा आणि ज्या पद्धतीने खेळला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला यस विकेटचं झालं नुकसान. तत्पूर्वी जाऊया देऊया संधी पुन्हा एकदा डीजे वादकाला. धन्यवाद डीजे धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. विकेटचं नुकसान झालंय. नवीन येतोय बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हा इकडे पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा विकेट. एकंदरीत या सामन्याचा आपण विचार केला तर मापतोल होतोय. वजन काटा जसा आपला मापतोल करतो कधी कधी ह्या बाजूला झुकतो तर कधी त्या बाजूला झुकतो तसाच हा सामना सुद्धा झुकतोय वजन काट्यासारखं. आणि इकडे मापतोल होतोय होणार कारण की ही स्पर्धाच तशी आहे. नक्कीच बोईसर मध्ये ही स्पर्धाचा विचार केला तर नक्कीच सुंदर अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. डीएनसीसीच्या या माध्यमातून सुंदर स्पर्धेचं ऑर्गनाइज केलं गेलंय. नक्कीच आपण समीकरण सुद्धा पाहू शकतात. आता चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय 9 आणि धावा जमवायचे 10. यस 10 धावांची अजूनही आवश्यकता आहे 9 चेंडू मध्ये. लो स्कोरिंगचा विचार केला म्हणजे प्रेशर आणि प्रेशर हा मात्र प्रेशर कुकरची शिटी गोलंदाज आणि फलंदाज यांच्या दोघांवरती वाजत असते. पाहूया हा प्रेशर कोण घेऊन चालतोय. इकडे मात्र चांगला खेळण्याचा प्रयत्न परंतु धावा मिळणार नाहीये. चेंडू मात्र जातोय निर्धाव. धावा मात्र मिळणार नाही चेंडू जातोय निर्धाव. आता समीकरण पुन्हा एकदा रंग बदलतोय. समीकरण सांगतोय चेंडू आहेत 8 आणि धावा जमवायचे आहेत 10. प्रेशर प्रत्येक चेंडूवरती सिंगल घेण्याचा प्रेशर आणि प्रत्येक चेंडूवरती धावा घेण्याचा प्रेशर आणि गोलंदाजाचा विचार केला प्रत्येक चेंडूवरती निर्धाव हा चेंडू येणं माझ्यासाठी फार गरजेचं असणार आहे. आणि फील्ड ही फार महत्वाची ठरते. पाहूया येणारे चेंडू येणार काळ मात्र काय सांगतोय. डीएनसीसीच्या या मैदानावरती कोणता संघ पुढे जातोय कोणता संघाचा प्रवास इथेच संपतोय. पाहूया हलक्यात आणि सॉफ्ट हँडने मात्र सिंगल घेतला जातोय. या सिंगलने धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जर पाहिली तर वाढताना दिसतोय. 18 धावा. यस किंग कोहली विराट कोहली ह्याची मात्र इकडे आठवण केली जाते. नक्कीच विराट कोहलीची आठवण केली जाते. रन मशीन म्हणून भारतीय संघासाठी एक दिग्गज खेळाडूची मात्र भरणी असलेला विराट कोहलीची मित्र इकडे आठवण होते. परंतु सामना मात्र पूर्णपणे अटकलाय. 26 धावांचा टार्गेट होता आणि त्या 26 धावांच्या टार्गेटला मात्र सामोरे जाताना 24 चेंडू 26 धावा असा मॅच होता. परंतु इकडे मॅच मध्ये कलाटणी घेतले आणि रंगत मात्र वाढत चालले. या स्पर्धेची रंगत वाढत चालले आणि या सामन्याची सुद्धा. यस पाहूया इकडे पुन्हा एकदा दिशा दाखवायची होती. वेगीत जातोय दुसऱ्या दिशेला. इकडे फेकला गेला होता चेंडू. नक्कीच हातामध्ये क्षेत्ररक्षकाच्या आला नसता तर यस 4 धावा मिळाल्या असत्या परंतु सिंगल मिळते. या सिंगल धावेने स्कोर कार्ड पुन्हा एकदा वाढतोय 19 धावावरती. अजूनही विजयासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. विजयासाठी 7 धावांची आवश्यकता आहे.
इकडे मात्र पाहूया फलंदाज मात्र वाट पाहत होता वाईट मिळेल का, परंतु पंचांचा निर्णय मात्र आलाय. यस, हा चेंडू जातोय निर्धाव. थोडस आता प्रेशर वाढेल कारण की चेंडू. यस, तत्पूर्वी देवी आपण डीजे ला संधी. धन्यवाद. डीजे पक्की साडी अक्के आ पछाड़ पतलो सर्कल छोटा गल बात वड्डी है एक पिछे लगदियां 7 जीरोआं एडे मोले वाली जट ठोल गड्डी है सांझा वाला नाम दिलां उत्ते लिखिया खासा जोर लग जू मटाउण वास्ते पैसे पूसे बारे बिल्लो सोचे दुनिया जट पैदा होया बस छाउण वास्ते पैसे पूसे बारे बिल्लो सोचे दुनिया जट पैदा होया बस छाउण वास्ते. थैंक यू. यहाँ पे देखा जाए तो अभी विकेट, चौथा विकेट गिर चुका है, मतलब 4 विकेट गिर चुके. बघितलं तर आपण युवा टायगर संघाचे 2 विकेट झालेले आहेत. 2 विकेटचा नुकसान झाला होता. आणि इकडे जर आपण पाहिलं तर इनविसिबल ए संघाचा मात्र 4 गडी बाद झालेले आहेत. आता दावा तर जमवावे लागणार कारण की 6 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. 6 मध्ये 7. पाहूया कोणता संघ या स्पर्धेमध्ये बनवून राहतो आणि कोणता संघ मात्र घरचा रस्ता पकडते. पुन्हा एकदा वर्ष. इकडे मात्र चांगला फटका. पाहूया फील्ड मात्र पाहायला मिळते चांगली. इकडे आता मनोबल वाढतंय, क्षेत्ररक्षकांचं मनोबल वाढतंय कारण की प्रत्येक चेंडू जसा निर्धाव जाईल तसा प्रेशर वाढत जाईल. फलंदाजावरती प्रेशर वाढत जाईल कारण की सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. आणि देखा जाए तो मैच यहाँ पे थोड़ा सा अटकता हुआ दिख रहा है. मैच में थोड़ा सा हाँ यहाँ पे टप्पा गिरने के बाद गेंद नीचे रह गई. एक साथ मिल रही है. गेंद नीचे रहते हुए बल्लेबाज के लिए थोड़ी सी परेशानी आती हुई. टाइम बहुत जा रहा है, प्लीज रिक्वेस्ट होगी, बहुत टाइम जा रहा है, रिक्वेस्ट होगी थोड़ा सा स्पीड अप रखिए. और बहुत सामने खिलाने हैं बाकी है. अगला मैच देखा जाए तो वन मैन शो पंचाली और आई भवानी दंसार, इन टीमों में देखा जाएगा. यहाँ पे अच्छा मैच होता हुआ, यहाँ पे सिंगल आता हुआ, सिंगल रन से बढ़ती हुए होती हुई स्कोरबोर्ड देखा जाए तो 20 रन पे पहुंचता हुआ. अभी मैच में थोड़ा सा फिर से रोमांच आता हुआ देखा जाए तो ये आने वाले 3 गेंदे और 3 गेंदों पे बनाने 6 रन, मतलब हर एक गेंद पर 2 रन आना जरूरी है. देखा जाए गेंदबाज क्या करने वाला है और बल्लेबाज भी क्या करने वाला है. यहां गैप ढूंढा है और गेंद जा रही है बाय बाय 4 रनों के लिए. यहाँ पे मैच को पूरी तरीके से अपने पकड़ में बनाते हुए बल्लेबाज यहाँ पे एक स्ट्रोक अपने टीम को अंदर लाते हुए दिखाई दे रहा है. अभी गेंदे हैं 2, रन भी बनाने हैं 2. देखा जाए तो अपन स्क्रीन पे भी देख सकते हो जिस तरीके से दोनों फील्डर को चकमा देखते हुए बाय बाय चौका के लिए जा रही है. 4 रन मिलेंगे और ये चौका आता हुआ. डीजे तो बजना चाहिए. फील्ड लगाइए. थैंक यू, धन्यवाद. टीम मीटिंग मत लीजिए, अभी रिक्वेस्ट होंगी. बहुत सारे मैच अभी भी खिलाने बाकी है. दोनों टीम को रिक्वेस्ट होंगी और फील्डिंग टीम को ज्यादातर रिक्वेस्ट होगी. अभी गेंदे बाकी है 2, रन बनाने हैं 2. राहुल ने अपना काम किया है अपने टीम के लिए. जो प्रेशर बढ़ रहा था और प्रेशर में पूरा मैच यहाँ पे अपने हाथ से निकल रहा था, पर निकलते मैच को पकड़ लिया और अपने जेब में डालता हुआ. पर अभी भी 2 गेंदे हैं. हल्के से खेलते हुए फिर से खिलाड़ी को चकमा देते हुए निकल गई. पहले आगे मंसूबा रखा था खिलाड़ी ने कि ये खिलाड़ी कट करने वाला है, आगे आकर पकड़ना चाहेंगे, पर गेंद उसको चकमा देके चली गई. एक गेंद 1 रनों की जरूरत, 1 रन निकालना ही होगा. यस, टीम मीटिंग ज्यादा मत लीजिए. यस, ज्यादा टीम मीटिंग मत लीजिए. फील्डिंग वाली टीम के मतलब देखा जाए तो युवा टाइगर टीम के 2 विकेट है और इनविजिबल टीम के देखा जाए तो 4 विकेट है. मतलब इनविजिबल टीम को ये रन बनाना ही होगा. इस मैच में बनने रहना है तो रन बनाना है.
और रन नहीं निकला तो यस अपने घर का दरवाजा खुला है, जाना पड़ेगा घर पे। पर कौन जाएगा इस टूर्नामेंट को हेलो हाय बाय बाय करते हुए। लास्ट गेंद है और लास्ट गेंद पर सिंगल रन की दरकार, तालियां बजनी चाहिए। एक गेंद एक रनों की दरकार, कौन जाएगा आगे और कौन रहेगा पीछे, तालियां बजनी चाहिए। यहां पे फुल टॉस गेंद, फील्ड तो अच्छी हुई पर देखा जाए तो इनविजिबल टीम यहां पे अपना मैच को जीतते हुए यस अच्छा कमबैक देखने के लिए मिला और यहां पे अपनी टीम को जिताते हुए राहुल। चेक चलते मैन ऑफ द मैच की ओर। जरूर एक अच्छा मुकाबला, लो स्कोरिंग मैच में जरूर आखिरी लम्हे तक मुकाबला